ಗೋಗ್ಟೆ ಸರ್ಕಲ್ನಿಂದ ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣ ಮತ್ತು ಮುಖ್ಯ ಅಂಚೆ ಕಚೇರಿಯವರೆಗೆ ರಸ್ತೆಯು ತುಂಬಾ ಹದಗೆಟ್ಟಿದೆ. ಜನರು ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ರಸ್ತೆಗಳೇ ಹೊಂಡಗಳು ಅಥವಾ ಹೊಂಡಗಳಲ್ಲಿ ರಸ್ತೆಗಳು ಇವೆ ಎಂದು ತಿಳಿಯುವುದೇ ಕಷ್ಟಕರವಾಗಿರುವಾಗ ಇದೀಗ ಚರಂಡಿ ನೀರು ರಸ್ತೆಗಳಲ್ಲಿಯೇ ಸಂಗ್ರಹಗೊಂಡು संचार दुस्तरवाಗಿದೆ. नमस्कार. आता आपण आहोत रेल्वे स्टेशन रोडवर. मुख्य पोस्ट ऑफिस ते गोगटे सर्कल या रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे. कारण या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पाणी साचत आहे. त्याशिवाय मोठमोठे खड्डेसुद्धा पडलेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्याशिवाय पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडून त्यांचे कपडे घाण होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यामुळे त्यांनाही येथे प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. याशिवाय भरधाव वाहनामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याकडे महानगरपालिकेकडून किंवा कंटोन्मेंट बोर्डकडून कोणत्याच प्रकारचे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकातून आणि प्रवाशातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. येथील जे पाणी रस्त्यावर येतं हे ड्रेनेजचं पाणी असून हे पाणी पावसाचं पाणी ड्रेनेजमध्ये भरल्यामुळे ते रस्त्यावर पसरत असून ठिकठिकाणी साचलेले आहे. याचा परिणाम येथील प्रवासावरती होत आहे. पादचाऱ्यांना तरी खूप मोठ्या संकटाचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे. कॅमेरामॅन विनोद कोलकारसह चेतन लक्केवेलकर, KMM, बेळगाव. ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣದ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ನೀರು ಸಂಗ್ರಹವಾಗಿವೆ. ಇದಲ್ಲದೆ ರೈಲ್ವೆ ಪೊಲೀಸ್ ಕಾಲೋನಿ ಎದುರು ರಸ್ತೆಯು ಜಲಾವೃತಗೊಂಡಿದೆ. ಹೊಂಡಗಳು ಮತ್ತು ನಿಂತ ನೀರಿನ ಮೂಲಕ ವಾಹನ ಚಲಾಯಿಸುವುದು ದೊಡ್ಡ ಸವಾಲಾಗಿ ಪರಿಣಮಿಸಿದೆ. ರೈಲು ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ ಸಂಪರ್ಕ ಕಲ್ಪಿಸುವ ಈ ಪ್ರಮುಖ ಮಾರ್ಗ ಅತಂತ್ರ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಿಂದಾಗಿ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇದಕ್ಕೆ ಸ್ಥಳೀಯರು ಮುಖದ ಮೇಲೆ ಬೆರಳಿಟ್ಟುಕೊಂಡಿರುವುದರಿಂದ ಆಡಳಿತ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿ ಕುಳಿತಿದೆ. ಇದರಿಂದ ಹೊರಗಿನಿಂದ ಬರುವ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಪರದಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾಮೆರಾಮ್ಯಾನ್ ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕಾರ್ ಜೊತೆ ಚೇತನ್ ಲಕ್ಕೇಬೇಲ್ಕರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.